शिकणार आहोत बाबा सूट। बाबा सूट हा लहान मुलांकरता वापरला जातो, हा सुद्धा किड्स वेअर मध्ये येतो। याकरता आपल्याला लागणारी मापे आहेत: उंची 35 सेंटीमीटर, शोल्डर 11 सेंटीमीटर, बाही लांबी 11 सेंटीमीटर, छाती 48 सेंटीमीटर, गळा 23 सेंटीमीटर, सीट 51 सेंटीमीटर, निकर म्हणजे पॅन्टची उंची 23 सेंटीमीटर। हे संपूर्ण मापे आहेत। ह्या मापांच्या आधारावर आपण आता डायग्राम काढणार आहोत। सर्वात आधी काय करायचं आहे? उंची। उंची किती दिली आहे? 35 सेंटीमीटर। 35 प्लस 1.5 सेंटीमीटर म्हणजे किती झाले? 36.5 सेंटीमीटर। तर 1 ते 2 ही आपण पूर्ण उंची घेणार आहोत 36 सेंटीमीटर, सॉरी 36.5 सेंटीमीटर। 1.5 प्लस केलाय म्हणून 36.5 होणार आहे। आपण 36.5 वर पहिला मार्किंग 0 वर आणि दुसरा 36.5 वर घेतलाय। ह्या दोन्ही पॉइंटला जोडून टाकायचं। नंबर द्यायचं 1 आणि हा 2। आता 2 ते 3 आपल्याला माहितीये फोल्ड असते खाली, तर त्या फोल्ड करता आपल्याला किती लागणार आहे? 4 किंवा 5 सेंटीमीटर। तर 2 ते 3 चं अंतर किती घेऊ आपण? 5 सेंटीमीटर। पॉइंट नंबर 3। आता 1 ते 4 हा कोणता आहे? छातीच्या मापाकरता आपण काय घेणार आहोत? छातीचा चौथा। छाती किती आहे? चेस्ट किती आहे? 48। 48 आपली चेस्ट आहे, ह्याचा चौथा काढायचा आहे। 1/4 1/4 म्हणून 4 1 4 0 वरचे 8 खाली घेतले, 4 गुणे 8। उत्तर किती आलंय? 12। किती आलं उत्तर? 12। तर 1 ते 4 हे माप किती, अंतर किती होणार आहे? 12 सेंटीमीटर। 12 वर मार्किंग घेतली, नंबर दिला 4। आता 4 ते 5 तर आपलं उत्तर निघालं होतं 12 सेंटीमीटर। 12 प्लस 4 म्हणजे प्लस 4 करायचं असतं चेस्टच्या मापामध्ये। तर छातीचा चौथा आलाय 12, 12 प्लस 4 16। तर आपण इथून 4 पासून 5 अंतर लावणार आहोत 16 सेंटीमीटर। पॉइंट नंबर 5 याला पण जोडून टाकायचं। पॉइंट नंबर 5 5 6 7 याचा ब्लॉक तयार करायचा आणि हा पहिला बिंदू 2 पासून अटॅच करायचा। त्याच्यानंतर आपण हे जे फोल्ड करता 5 सेंटीमीटर घेतलंय त्याला जॉईन करायचं आणि याला नंबर द्यायचा 6 7। त्याच्यानंतर 1 ते 8 शोल्डर प्लस 1 सेंटीमीटर। शोल्डर किती दिलाय? 11। 11 प्लस 1 12। याला सुद्धा जोडून घ्यायचं। पॉइंट नंबर 8 8 ते 9 तुटक रेषा काढा। याला आपण जोडून टाकलं आणि याला नंबर दिलाय 9। आता याच्यानंतर 1 ते 10 साइड गड्या करता काढणार आहोत। छातीचा 12वा। छाती किती आहे? 48। 48 ला 12 ने भागायचा। 12 चौक 48 म्हणजे उत्तर किती आलं आपला? 4। तर साइड गडा कितीचा होणार आहे? 4 सेंटीमीटर। पॉइंट नंबर 10 10 ते 11 2 सेंटीमीटर वर घेणार। 10 ते 11 2 सेंटीमीटर वर घ्यायचं आपल्याला। कारण कशासाठी? कॉलरचा जो पार्ट असतो त्याचा बॅक साइड हा वरती गेलेला असतो, म्हणून आपण हा 10 नंबर इथे लिहिणार आहोत बाजूला। 10 पॉइंट नंबर 10 आणि हा पॉइंट नंबर 11। आता 11 ते 8 शोल्डर उताराची रेषा जोडून घ्यायची। 11 ते 8 शोल्डर उतार आणि 11 ते 1 मागचा गडा, बॅक साइडचा गडा। हा पोर्शन कोणता आहे आपला? बॅक साइड। आपण जो काढतोय तो बॅक साइड। त्याच्यानंतर 8 ते 5 मागील बगलेचा किंवा मुंढ्याचा आकार काढा। ही मागची बगल आहे, त्याचा आकार दिलाय।
आणि हा पार्ट फोल्ड मध्ये राहणार आहे. हा बॅकचा जो पार्ट आहे हा फोल्ड मध्ये राहणार आहे. आणि याच्यानंतर याच्यावरच आपण काय घेणार आहोत, फ्रंट घेणार आहोत. फ्रंट करता आपल्याला पुढे इकडे वाढवायचं आहे 1 ते 12. 1 ते 12 किती घ्यायचं आहे, छातीचा 12 अंश. छातीचा 12 अंश किती निघालाय, 4. 12 × 48. हा 10 ते पॉइंट नंबर किती आहे, 12. 10 ते 12 हा समोरील गळ्याचा आकार काढायचा. त्याच्यानंतर 12 ते 13. 12 ते 13 2 सेंटीमीटर वाढवायचा आहे. कशा करता, बटन पट्टीच्या स्टँड करता. म्हणजे जिथे आपण बटन अटॅच करतो त्या अटॅचमेंट साठी जी जागा लागते त्या करता आपण इथे 2 सेंटीमीटर पुढे वाढवणार आहोत. पॉइंट नंबर 4 इकडे करते 4 इथे लिहिते. आता हा पॉइंट नंबर झाला 13. 13, 14 आणि 15 पॉइंट इथून मिटवून ह्या बाजूला लिहिते मी 2 आणि ह्या 3. याला जॉईन करून टाकायचं. पॉइंट नंबर 14 आणि हे झालं 15. 13 ते 16. आता आपण घेणार आहोत 13 ते 16 फेसिंग करिता 5 सेंटीमीटर. 13 पासून इकडे समोर पुढे घेणार आपण 13 ते 16. 13 नंबर इथे आणि हा 16. 16, 17 आणि 18 फेसिंग करताना सरळ रेष ओढून घ्यायची आहे. हा 14 आणि हा 15. हा 16 आणि हा 17. हे झाली फेसिंग. त्याच्यानंतर हे झालं आपलं 16, 17 आणि 18 फेसिंगची पट्टी. आता 18 ते 19 2.5 सेंटीमीटर शोल्डर उतार हा फ्रंट साठी. हा फ्रंट पार्ट काढतोय आपण. तर इथे एक घेणार आहोत 19. 10 ते 20 शोल्डर उताराची रेषा जोडून घ्यायची. 10 पासून 10 ते 19 ही शोल्डर उताराची रेषा जोडून घेतली आपण. आणि त्यानंतर 9 ते 20 1.5 ते 2 सेंटीमीटर वर आपण 1.5 सेंटीमीटर. पॉइंट नंबर 20. हे आपले 19 ते 10 ही शोल्डर उताराची रेषा जोडून झाली. मग आपण 9 ते 20 1.5 सेंटीमीटर वर घेतला. 1.5 सेंटीमीटर. आता हा 19, 20 आणि 5 समोरील बगलेचा किंवा मुंढ्याचा आकार काढायचा आहे. ही झाली तुमचा फ्रंटचा डायग्राम. हा फ्रंट पार्ट. हा 5 पासून 19, 10 त्याच्यानंतर हा 12, 13, 16 आणि इकडे 17, 18, 7 पर्यंत. आणि काय असतं जेव्हा आपण बॅक काढतो तर बॅकचा पार्ट आणि फ्रंटचा पार्ट आपण हा एकत्र दाखवलाय. त्यामध्ये जर आपल्याला वेगळं वेगळं काढायचं असेल तर काय करतो आपण, जसं बॅक आपण काढला पॉइंट 11 पर्यंत बरोबर आहे. तर 11च्या आधी किती येतं 10. तर 10 पर्यंत हा फ्रंट एक सारखाच येईल आणि नंतर 12 पासून त्याच्यात चेंजेस होत जातात. म्हणून आपण एकत्रच घेतलेला ह्या दोन्ही पार्ट. तर पहिले 1 ते 10 प्रमाणे बॅक प्रमाणे फ्रंट येईल आणि मग जे थोडेफार जे चेंजेस केले ते असं मिळून फ्रंट आणि बॅक हा दोन्ही एकत्र काढला गेलेला आहे. बाही बघायची आता आपल्याला. तर बाहीचं वर्णन कसं करायचं, 1 ते 2 बाही लांबी प्लस 1.5 सेंटीमीटर. काय घ्यायचं आहे, बाही लांबी किती दिली आहे 11. तर 11 प्लस 1.5 12.5.
12.5 वर मार्किंग घेतली आपण. पॉइंट नंबर 1 ते 2 हा एक आणि 2 ते 3 फोल्ड, 4 ते 5 सेंटीमीटरची दुमड किंवा फोल्ड. आपण 4 सेंटीमीटर फोल्ड घेतली. पॉइंट नंबर 2 सॉरी 3, 1 2 आणि 3. आता 1 ते 4 छातीचा चौथा प्लस 2.5 सेंटीमीटर. छातीचा चौथा किती येतोय? 12 म्हणजे 12 येतो. 48 ला 4 ने भागितलं, 4 1 4 आणि 4 दुने 8 म्हणजे 12 आलाय. आपण घेणार आहोत छातीचा चौथा प्लस 2.5 सेंटीमीटर. 12 प्लस 2.5 14.5 सेंटीमीटर. पॉइंट नंबर 4 4 5 आणि 7 जोडून टाकायचं. 4 5 आणि 7. पॉइंट नंबर 5 आणि 7. आता 4 ते 7 छातीचा 12वा. छातीचा 12वा किती येतोय? 12 48 4 सेंटीमीटर येतोय. पॉइंट नंबर 7. आता 7 ते 1 काय करायचं? समोरील आणि हे आधी वरची बगल काढायची, ती वरच्या बाजूने गोलाकार घ्यायची आणि इथे कमीत कमी 2-2.5 सेंटीमीटरच्या ह्या अंतरावर सरळ येऊ द्यायचं. इथपर्यंत जॉईंट करायचं. आणि आता ही मागची बगल झाली. आता समोरची बगल कसं, जसं आपल्या ह्या डायग्राम मध्ये मागचा पार्ट बाहेर आलेला आणि आतमधली बगल ही आतमध्ये गेली, त्याचप्रमाणे बाहीमध्ये सुद्धा काय करायचं की आतमधली बगल ही आतमध्ये गेलेली पाहिजे. म्हणून याचा आकार असा काढायचा. आता 5 ते 8 2.5 सेंटीमीटर आत घ्यायचं. पॉइंट नंबर 8 आणि 7 8 6 जोडून टाक. 6 8 हे जोडून घ्यायची. ही झाली आपली बाही तयार. आता आपण बघणार आहोत कॉलर. कॉलर करता आपल्याला गळ्याचं माप आवश्यक असते. गळा आहे 23 सेंटीमीटर. आता हा गळ्याचं संपूर्ण माप आहे आणि कॉलर कशी असेल? फोल्ड मध्ये. त्यामुळे आपल्याला गळ्याचा अर्धा किंवा निम्मा घ्यायचा. गळा किती आहे? 23 सेंटीमीटर. 23 सेंटीमीटर आहे, त्याचा अर्धा किती होईल? 11.5. 11.5 प्लस 1 सेंटीमीटर किती झालं? 12.5. तर 1 ते 2 आपण किती घेणार आहोत? 12.5 सेंटीमीटर. याला जोडून टाकायचं. पॉइंट नंबर 1 आणि 2. 1 ते 3 ही कॉलरची रुंदी असेल. ती रुंदी किती असते? छातीचा 1 अष्टमांश. आता छातीचा 1 अष्टमांश करण्यासाठी काय करायचं? 48 ला 8 ने भागायचं. तर किती होतं उत्तर? 8 सखा 48. बरोबर आहे. 6 आलं. भागून पहा, ज्यांना समजलं नसेल त्यांनी. पॉइंट नंबर 3 1 3 आणि 4 2 असा चौकोन तयार करायचा. रेष अगदी सरळ घ्यायची. पॉइंट नंबर 4. आता 4 ते 5 2 सेंटीमीटर बाहेर. 4 ते 5 2 सेंटीमीटर बाहेर. पॉइंट नंबर 5. याला सुद्धा जोडून टाकायचं.
त्यानंतर 2 ते 6 1 सेंटीमीटर वर घ्यायचं. 2 ते 6 1 सेंटीमीटर वर घेतलं. पॉइंट नंबर 6. 1 ते 6 आकार द्यायचा. हा हलकासा गोलाकार आकार येतो आणि 5 ते 6 जोडून टाकायचं. हा पॉइंट नंबर 5 आहे. याला जोडून टाकायचं. ही झाली तुमची कॉलर तयार. आता आपण बाबा सूटची निकरचा पार्ट घेणार आहोत. त्याकरता आपल्याला सर्वात आधी 1 ते 2 नेफा उंची घ्यायची आहे. ती आहे 4 सेंटीमीटर. 1 ते 2 हा 1 आणि 2. आता 2 ते 3 निकरची उंची किती दिली आहे? 23 सेंटीमीटर. 23 प्लस 1 सेंटीमीटर किती झालं? 24. तर 2 ते 3 ही लांबी किती घेतली? 24 सेंटीमीटर. हा पॉइंट नंबर 3. याला जोडून टाकायचं. त्याच्यानंतर 3 ते 4 फोल्ड करता 4 ते 5 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर घेऊ आपण. पॉइंट नंबर 4. आता 2 ते 5 सीटचा 1/3. सीट किती आहे? सीट आहे 51 सेंटीमीटर. 51 सेंटीमीटर आहे सीट. 51 ला आपण 3 ने भागू. 3 1 3 उरले 2. वरच्या 1 खाली घेतला. 3 7 21 म्हणजे किती आलं? 21. सॉरी, उत्तर किती आलं? 17. किती आलं उत्तर? 17. म्हणजे 2 ते 5 अंतर किती झालं? 17 सेंटीमीटर. पॉइंट नंबर 5. आता हे झाले 5 पर्यंत. आता घेऊ 6 म्हणजे 1 ते 6. 1 ते 6 आता काय घ्यायचं आपल्याला? 1 ते 6 सीटचा चौथा प्लस 4 ते 5 सेंटीमीटर. सीट किती दिली आहे त्यांनी? सीट दिली 51 सेंटीमीटर. हा 51 सेंटीमीटर सीट दिली आहे. 51 सेंटीमीटरला 4 ने भागायचं. 4 1 4 उरला 1 वरचा 1 खाली घेतला. 4 दुने 8. 4 ते 12 जाणार नाही म्हणून 4 दुने 8 उरले 3. आता हा 4चा भाग 3 मध्ये जाईल का? नाही. म्हणून मी काय सांगितलं होतं? 0.5 किंवा अर्धा सेंटीमीटर घ्यायचा. म्हणजे उत्तर किती आलं आपला? 12.5 सेंटीमीटर. 12.5 प्लस त्याच्यात 4 ते 5 सेंटीमीटर करायचं. तर आपण 5 सेंटीमीटर घेऊ म्हणजे किती होणार आहे? 17.5. 1 ते 6 अंतर किती निघणार आहे? 17.5. आपण पॉइंट नंबर 6 घेतला. 6 7 आणि 8 असं जोडून 5 पर्यंत सरळ आणायचं खाली. वरून 2 जो नेफा होता तिथून रेष आखून टाकायची. नेफाला याला द्यायचं 7 आणि हा गेला 8. थोडीशी रेषा तिरपी झाली आपली. तिला उलटून सरळ करून घेऊ. पॉइंट नंबर 8. आता 8 ते 9 सीटचा 12 बघायचा. सीट किती? 51. 51 ला 12 ने भागायचा आहे. 12 चौक 48 12 पंचे 60 म्हणजे 5चा भाग जाईल का? नाही. तर 12 चौक 48 0 म्हणजे इथे 3 उरले. 3 मध्ये 12चा भाग जात नाही म्हणून आपण काय घेतो 0.5 किंवा अर्धा सेंटीमीटर. म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 4.5 सेंटीमीटर. 4.5 आलाय. तर 8 ते 9 किती घेणार आहोत आपण? 4 सेंटीमीटर बाहेर.
4.5 सेंटीमीटर बाहेर. पॉइंट नंबर 9. आता 9, 10, 11 हे जोडून टाकायचे. 3 पासून इकडे जोडायचं आणि इथे. आता 7 ते 9 ही जांघ वळणाची मार्किंग घ्यायची किंवा आकार काढायचा. पॉइंट नंबर 8 इथे लिहिते बाजूला आणि हा जांघ वळणाचा आकार. हा जांघ वळणाचा आकार. आता 10 ते 12 2.5 सेंटीमीटर आत. 10 ते 12 2.5 किंवा 2 घेऊ शकतो आपण. आणि 9, 12 आणि 11 हा जोडून टाकायचा. आपला 9, 12, 11 जोडून झालाय. ह्या पद्धतीत आपली बाबा सूटची निकर किंवा छोटावाला पॅन्ट त्याचा जो असतो तो त्याचा डायग्राम झालेला आहे. इथे बाही, बॉडी पार्ट, कॉलर आणि निकरचा हे 4ही डायग्राम इथे तुम्हाला काढायचे आहेत. आणि इथे आपला बाबा सूटचा डायग्राम कंप्लीट झालेला आहे. त्याच्या पुढे आपण त्याचं कटिंग आणि शिवणकाम पुढे घेऊ.